आज हमारे महाराष्ट्र सरकार के तरफ से अल्पसंख्यक संशोधन प्रशिक्षण केंद्र का एक नई आरटीआई के माध्यम से उसकी मंजूरी मिली है। उससे समाज की जो जहाँ जहाँ उनके रहन सहन से लेके, व्यवहार से लेके, बिजनेस से लेके, शैक्षणिक से लेके जितनी अड़चनें आएंगी वो सारी अड़चनें भविष्य में दूर हो जाएंगी। मैं महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र जी और खास तौर पे अजित दादा, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने राज्य सरकार की तरफ से इसको अनुमति दी और सम्मति दी, मंजूरी दी। अब उसकी अमलबजावनी ये 3 दिन के अंदर चालू हो जाएगी। बोलो बोलो बोलो। या मीटिंग मध्ये आम्हाला विशेष मदत केली आणि संजय बनसोडे साहेबांसारखा एक तरुण मंत्री ज्यावेळेस होतो त्या मंत्र्यांनी अनेक मंत्र्यांमध्ये संजय बनसोडे साहेबांचा मी विशेष आभार मानल। त्यांना मी यासाठी आणलं का अशा या परिस्थितीमध्ये ज्या समाजाची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ढासळलेली आहे त्या समाजाला पुढच्या भविष्यामध्ये न्याय देण्यासाठी या सरकारने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले त्यामधला प्रमुख निर्णय असेल 30 कोटीवरून 500 कोटी रुपयापर्यंत ही जी शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल किंवा मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनला पैसे देण्यात आले, पायाभूत मूलभूत सुविधांमध्ये निधी वितरित करण्यात आला, आपल्या राज्यामध्ये आयुक्तालय स्थापन केलं। मला वाटतं जेव्हापासून हा मायनॉरिटी डिपार्टमेंट तयार झाला तेव्हापासून या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी, विशेषतः अजितदादांनी ज्या ज्या मंजुऱ्या दिल्या त्यांचे मी मनापासून आभार मानतोय। आणि हे संपूर्ण करताना आता पुढचे वेळेस जशा बाकीच्या समाजाला न्याय मिळत होता तसा मुस्लिम असेल, त्यामध्ये पंजाबी असेल, त्यामधल्या विशेषतः जीव जात असेल किंवा जैन असेल किंवा बौद्ध असेल या समाजाला भविष्यामध्ये न्याय मिळेल। यासाठी एक इम्पॉर्टंट अशा अनेक निर्णयामधले हे निर्णय झाले, त्याबद्दल मी परत एकदा आभार मानतोय। आपल्या माध्यमातून आपण ही याला प्रसिद्धी दिली त्याबद्दल तुमचाही आभार। सर, लाडकी बहीण योजनेचं काय नेमकं? लाडकी बहीण योजनेच्या बद्दल मी तुम्हाला एकच गॅरंटीने बोलल का ही योजना इतकी लोकप्रिय होईल का मध्य प्रदेश पेक्षा ही महाराष्ट्रामधली ही लाडली बहीण योजना आणि त्याला तरतूद त्याला महिन्या 19 तारखेला जे काही आमचा सरकारच्या माध्यमातून आजच्या कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या याच्यामध्ये बोलतील। परंतु मी आपल्याला इतकीच गॅरंटी देईल का 19 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी कमीत कमी 2 कोटी बहिणीच्या अकाउंटवर 3-3 हजार रुपये जातील। त्याचा नमुना मी यासाठी बोलू लागलो का सिल्लोडमध्ये त्याची सुरुवात केली सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आमची अपेक्षापेक्षा 3 पटीने लोक आले। इतक्या मोठ्या प्रमाणावर बहिणी आल्या तर ही किती लाडली बहिणीचा इफेक्ट तुम्ही पहा। सामान्यातला सामान्य गोरगरीब प्रत्येक समाजाला, जातीला, धर्माला आणि वाडी वस्ती तांडा असेल, गाव असेल, शहर असेल, खेडा असेल या सर्वाला मिळणार आहे।